गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। ॐ गं गणपते नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ श्री सरस्वते नमः। ॐ श्री गोपालकृष्णाय नमः। सुंदर आज या भागवतामध्ये भगवान परमात्म्याच्या या सुंदर अनुभूती वंदा या सुंदर अनुभूतीमध्ये भगवान परमात्म्याने जे ज्ञान दिलं आणि या ज्ञानामध्ये अर्जुनाचं भगवान परमात्म्याने जे कल्याण केलं ते दिव्य कल्याण आहे। भगवान परमात्म्याने अर्जुनाला पहिला अध्याय होता विषाद योग। अर्जुनाला मोहग्रस्त झाले आणि मोहग्रस्त झाल्यानंतर अर्जुनाला भगवान परमात्म्याने दुसरी अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितलं। पण भगवान परमात्म्याला कधी अर्जुनालाच कथा सांगायची नव्हती। अर्जुनाला निमित्त करून आपल्यासारखे अनेक पामर या धर्तीवर आहेत, या पामरांनाही ही कथा सांगायची होती। म्हणून भगवान परमात्म्याने सांख्य योग सांगितला अर्जुनाला। तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ओळखून घेतलं की तिसरा अध्याय हा कर्मयोग सांगितला। कारण जोपर्यंत मनुष्य कर्मयोग करत नाही, कर्मयोग करता करता जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत सामान्य जीवाचं कल्याण होत नाही। म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान योगाबरोबर कर्मयोग 34 श्लोकामध्ये सांगितला आणि 34 श्लोकामध्ये सांगितल्यावर अर्जुनाला हा चौथ्या अध्यायाची सुरुवात केली आणि चौथ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुन, काय योग असेल की अर्जुन दोन्ही कर कमल जोडून भगवान परमात्म्याच्या समोर बसलेत आणि भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञान देतात, कृपा दृष्टी। आणि ज्यावेळेस कृपा दृष्टीने अर्जुनाकडे कृपा दृष्टी टाकली त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगू लागले आणि ज्यावेळेस अर्जुनाला सांगतात त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात श्री भगवान वाच इमं विवस्त्व योगा प्रोक्तमन्वयम् विवस्वानवे प्राह मुनिरक्ष्वामि व्रीवत। भगवान परमात्मा ज्यावेळेस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना
हा जो मी ज्ञान योग सांगितला आहे ना, हा 4था अध्याय तुम्हाला कधी समजेल? आपल्या या कथेतला 3रा भाग, ज्याच्यामध्ये मी कर्मयोग सांगितला. आणि कर्मयोगामध्ये जर कर्मयोग समजून घेतलं तर 4था अध्याय समजेल. 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हा जो अविनाशी योग मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनूला सांगितला, आणि राजा मनूने पुत्र, त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकला सांगितलं. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितलं. आता फार मोठी गंमत आहे, आणि ही गंमत अर्जुनाचीच नाही झाली, प्रत्येक जीवाची गंमत होते. कोणती गंमत होते पहा, की अर्जुन परमात्म्याला ज्यावेळेस भगवान परमात्मा सांगू लागले, अरे अर्जुना, मी जे तुला योग सांगत आहे, कर्मयोग सांगत आहे, ज्ञान योग सांगत आहे, हा योग कसा आहे? अविनाशी. या योगाचा कधीही नाश होत नाही. युग बदलतील, मनुष्य बदलतील, संत बदलतील, गुरु बदलतील, पण ते ज्ञान तेच राहील. पण हा अविनाशी योग आहे ना, या अविनाशी योग पहिल्यांदा मी सूर्याला सांगितलं. सूर्याने आपला पुत्र राजा मनूला सांगितलं, आणि मनूने त्यांचा पुत्र राजा इक्ष्वाकला सांगितलं. आता ज्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितले, आणि अर्जुनाला ज्यावेळेस सांगितले, त्यावेळेस 2ऱ्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या मुखामृतातून हे सुंदर ज्ञान अमृत पडलं. एव परम परप्राप्तिममं राजर्ष विधे कालिन्यं महता योगो नष्ट परम तप. अरे अर्जुना, हा जो योग आहे ना, अशा प्रकारे परंपरेने आलेल्या या राजर्षीने सांगितला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवरती लुप्तप्राय झाला. की एवढा सुंदर भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, हा योग, हे ब्रह्मज्ञान, हे तत्वज्ञान मी सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, त्याच्या पुत्र राजा इक्ष्वाकला सांगितलं, पण हे तत्वज्ञान त्याच्यानंतर या धर्तीवर लुप्त झालं. त्याच्यानंतर हे धर्तीवर लुप्त झालं, आणि हे ज्ञान लुप्त झाल्यानंतर आता भगवान परमात्मा कशासाठी धर्तीवर येतात? कारण भगवान परमात्मा धर्तीवर येतात ते जगताचं कल्याण करण्यासाठी, जगताचा उद्धार करण्यासाठी. आणि भगवान परमात्म्याने हा कृष्ण अवतार धारण का केला? कारण अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात की एवं परंपराम यम राजर्ष विदो सकालिने महता योगः नष्ट परंतपः. कारण अरे अर्जुना, हे ज्ञान मी सांगता 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 ज्यावेळेस माझा अवतार संपला, इक्ष्वाकानंतर हे ज्ञान लुप्त झालं धर्तीवर. आणि ज्यावेळेस हे ज्ञान लुप्त झालं, आणि हे ज्ञान लुप्त झाल्यानंतर त्याच्यानंतर बोले अर्जुना, हे ज्ञान परत मी सांगू लागलो. आणि ऐकू कोण लागले? अर्जुन. आणि अर्जुन एकटे नाही ऐकू लागले, हनुमंतराय अर्जुनाच्या रथावर बसून हे श्रवण करत होते. आणि हे ज्ञान संजय श्रवण करत होते, आणि संजय धृतराष्ट्रांना सांगत होते. पण पहा गंमत अशी की ज्ञान पचतं कोणाला? की ज्याच्याकडे मोह नाही, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण डोळस आहे. धृतराष्ट्र बाहेरूनही आंधळे होते आणि आतूनही आंधळे होते, पण हे एवढं सुंदर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, हे ज्ञान इक्ष्वाक राजानंतर धर्तीवर लुप्त झालं, आणि हे लुप्त झाल्यानंतर तेच ज्ञान अर्जुना मी तुला सांगू लागलो आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की कसे सांगू लागले?
स एवं मया त्वेदं यो प्रोक्तपुरातनः भक्तोऽस्मि सखा चेतसी रहस्य हेतुचित्तदम्. अरे अर्जुना, हे ज्ञान कसं सांगितलं की तू माझा भक्त आहे, माझा प्रिय आहे, सखा आहे, म्हणून तोच ते पुरातन योग आज मी तुला सांगितलं आहे. कारण अतिशय उत्तम आणि रहस्यमय हे गुप्त ठेवण्याजोगं आहे. अर्जुना, कोण भगवान परमात्मा कोणाला ज्ञान देतात? जो आपला भक्त आहे. कोणी म्हणतो मी सद्गुरूंकडे गेलो, सद्गुरूंची दीक्षा घेतली. दीक्षा घेतली हा काही मोठा गोष्ट नाही. सद्गुरूंकडे गेले ही मोठी गोष्ट नाही. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की सद्गुरूंनी आपल्याला त्यांचं सख्यत्व मानलं आहे. आता भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान दिलं. आता अर्जुनाला ज्ञान दिलं तर अर्जुनाला ज्ञान देण्यामागचं कारण सांगतात. कारण संसारामध्ये राहता राहता मनुष्य निस्वार्थाने कुणाला तर काही देऊ शकत नाही. पण भगवान परमात्म्याने अर्जुनाला हे ज्ञान दिलं. कशासाठी दिलं म्हणतात? सद्गुरू आपल्या शिष्याला ज्ञान देतात ते कशासाठी देतात? कारण अर्जुनाला म्हणतात भक्तोऽस्मि सखा चेति रहस्य हेतुदम्. अरे बाबा, तू माझा सखा आहे, तू माझा भक्त आहे. कारण सद्गुरूकडे गेले, मंत्र दीक्षा घेतली, संसाराचे काही लाभ प्राप्त झाले, हे सद्गुरूची कृपा नाही. सद्गुरूचं जोपर्यंत सख्यत्व नातं निर्माण होत नाही. नवविधा भक्तीमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं श्रवण, मनन, चिंतन, आत्मनिवेदन. आणि आत्मनिवेदनच्या अगोदर 8 नंबरची भक्ती आहे सख्यत्व. अरे अर्जुना, तू माझा सखा आहे, तू माझा प्रिय आहे, मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि तू माझा भक्त आहे. हा भक्त आहे म्हणून हे ज्ञान मी तुला सांगत आहे. सद्गुरू कधीही सत्संग करतात, सद्गुरू कधीही ब्रह्मज्ञान देतात, तर ब्रह्मज्ञान देण्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं मुख्य कारण कोण असतं की नाही हे माझे सगळे भक्त मंडळी आहेत. सद्गुरूंनी लाखो करोडो सेकंदाच्या ज्ञानाची आज रेकॉर्डिंग आहे. सद्गुरू होली पौर्णिमेचं निमित्त करून, जन्माष्टमीचं निमित्त करून, उत्तरायण चेटीचंडीचं निमित्त करून आपल्या भक्तांना, आपल्या सख्यांना ब्रह्मज्ञान देतात. कारण हे सद्गुरूंची कृपा आहे. तसे भगवंत म्हणतात अरे अर्जुना, तू माझा भक्त आहे, तू माझा सखा आहे. आणि हे सखा आहे म्हणून इक्ष्वाक राजापासून जे ज्ञान गुप्त झालं धरतीवरती, ते ज्ञान आज मी तुला सांगत आहे. आणि ते ज्ञान तू श्रवण कर. त्या ज्ञानाचा अंश मी कर्मयोगामध्ये ते सांगितलं. हे गुप्त ज्ञान आहे आणि हे गुप्त ज्ञान तू जपून ठेव. आता अर्जुन भगवान परमात्म्याला सांगतात. अर्जुन भगवान परमात्म्याला काय म्हणतात? अर्जुन उवाच अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेदित्वे जिज्ञात्वाहं प्रोक्तो निवितः. अर्जुन परमात्म्याला सांगतात. आता पहा, सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितलं अरे अर्जुना, हे इक्ष्वाक राजाला मी ज्ञान दिलं. या इक्ष्वाक राजाने, इक्ष्वाक राजानंतर हे ज्ञान धरतीवरती लुप्त पाहिलं आणि याच्यानंतर हे ज्ञान परत कुणीही दिलं नाही बोले. आणि अर्जुना, मी तुझं निमित्त करून अर्जुन तुला ज्ञान देतो. आता सगळ्यात मोठा भक्ताच्या जीवनातला प्रसंग आहे. आता अर्जुनाला ज्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं त्यावेळेस अर्जुनाच्या मनात भगवान परमात्म्याविषयी संशय आला. आता भगवान परमात्मा अर्जुनाच्या समोर होते, पण अर्जुनाने भगवान परमात्म्याला कधीही कृष्ण परमात्मा मानलं नव्हतं, कधीही देव मानले नव्हते. सद्गुरूंच्या समोर गेले, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, प्रार्थना गायली, पण साक्षात सद्गुरूंना
भगवंत जर नाही मानलं हे ज्ञान कधी पचत नाही. मग अर्जुन भगवंताला म्हणतात, अहो देवा, माझा जन्मही आत्ता झाला आणि माझ्या समोरही तुमचा जन्म झाला. तुम्ही माझ्या आत्याचे मुलगा आहात आणि मी तुमच्या मामाचा मुलगा आहे. मग हे आपलं नातं एवढं जवळचं असताना याच्या अगोदर तुमचा कसा काही जन्म झाला? मी तुम्हाला जन्मताना पाहिलं, तुम्ही मला जन्मताना पाहिलं. आपले आई वडील सांगतात की तुमची जन्मतारीख ही आहे. मग भगवान परमात्मा हा जो योग तुम्ही सूर्याला सांगितला, मग ते सूर्याला योग सांगितला हा सत्य कसा काय? अर्जुनाच्या मनामध्ये संशय आला आणि ज्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये हा संशय आला त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, जे बहूनि व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्येहं वेद सर्वाणि नं त्वं वेद परं तपः. ज्यावेळेस अर्जुनाला हा योग सांगितला, भगवान म्हणतात, अरे अर्जुना, हा जे योग सांगत आहे ना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले, ते तर सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहे. कारण सद्गुरूंच्या समोर गेले की सद्गुरू जाणतात की हा किती जन्मापासून भटकत आहे. आणि सत्य गोष्ट तर ही आहे, कारण 84 लाख योनीतून आपण भटकत 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 इथपर्यंत आलो. अर्जुना, तुझे आणि माझे जन्म पुष्कळ झाले. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, का म्हणतात? करे अर्जुना, जर आतापर्यंत मोक्ष मिळलाच असता, आतापर्यंत तत्वज्ञान झालं असतं, तर जन्म झाला नसता. कारण तो मोक्ष गतीस गेला असता आणि मोक्ष गती प्राप्त झाल्यावर तो वैकुंठाच्या निवासी गेला असता, तो मुक्त महापुरुष झाला असता, तो ब्रह्मर्षी ब्रह्मज्ञानी महापुरुष झाला असता. पण अर्जुना, तुझे आणि माझे जन्म अनेक झालेत. बहुना विदितानि जन्मानि तव अर्जुना. अरे अर्जुना, तुझे आणि माझे जन्म अनेक झाले, पण अर्जुना, हे जन्म मी जाणतो, कारण मी भगवंत आहे. भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतात, मी भगवंत आहे. कारण भगवंत आहे हे सांगण्याची वेळ भगवंतावर का आली? कारण भगवंताचं भगवंत तत्व, भगवंतपणा अर्जुनाने कधी ओळखलं नव्हतं. म्हणून सद्गुरूच्या मंत्रामध्ये वेदांनी अगोदरच सद्गुरूची प्राप्ती झाली की वेदांनी जो मंत्रऋचा निर्माण केली, ते वेदातल्या मंत्रऋचातली पहिली मंत्रऋचा कोणती असेल सद्गुरूची? तर हीच ऋचा आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. कारण वेदांनी सांगितलं, सद्गुरूंच्या शरण गेले की सद्गुरूंना कधी सांगण्याची वेळ येऊ नये, अरे बाबा मीच देव आहे, मीच भगवंत आहे. कारण भगवान परमात्म्याला अर्जुनाच्या वेळी सांगण्याची वेळ आलती. म्हणून म्हणतात की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. अर्जुना, अरे बाबा, मी परमात्मा आहे आणि परमात्मा आहे म्हणून मी जन्म जाणतो, आणि परमात्मा आहे म्हणून मी तुझा जन्म जाणतो. तो कित्येक वेळा जन्मला, कधी मनुष्य झाला, कधी पशु पक्षींच्या योनीमध्ये गेला, कधी किडा झाला, कधी मुंगी झाला, काही ना काही कीटक झाला, आणि या कीटकाच्या रूपामध्ये होता होता या जन्मामध्ये तू अर्जुन झाला. पण या जन्मामध्ये अर्जुन झाला, पण भगवान परमात्मा काय म्हणतात? सैवं मया त्वतं योगं पुरात पुरातन. एवढा मोठा योग, पुरातन योग मी तुला का सांगू लागले? कारण तू माझा सखा आहे, तू माझा प्रेम प्रिय पात्र आहे, आणि तू माझा भक्त आहे. पहा, अनेक जन्म झाले. ज्यावेळेस ही धरती उत्पन्न झाली, ब्रह्माजींनी सृष्टी उत्पन्न केली. सृष्टी उत्पन्न झाल्यापासून आपण भटकत 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 आज या कलियुगाच्या प्रथम चरणापर्यंत आलो. पण या कलियुगातल्या प्रथम चरणापर्यंत आलो तर अजूनपर्यंत आपण भक्त झालो नव्हतं हे सिद्ध आहे. कारण अर्जुनाचे पण जन्म अनेक झाले, पण अर्जुनाचे जन्म अनेक झाले, पण अर्जुनाला ज्ञान कधी मिळालं? भगवान परमात्मा म्हणतात की ज्यावेळेस माझा भक्त झाला. म्हणजे भागवताचं ज्ञान आपल्याला कधी मिळलं जातं, तत्वज्ञान कधी मिळलं जातं? की ज्या दिवशी आपण कुठे ना कुठे अंतःकरणामध्ये भक्ती जागृत होते, त्याच दिवशी हे तत्वज्ञान आणि भागवताचं ज्ञान मिळतं.
तर अर्जुनाला ज्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात एवं भक्तोसी मी सखा चेती रहस्य तिदुत्तम, हे तत्वज्ञानाचं हे रहस्य, हे गुप्त ज्ञान, तू माझा सखा आहे आणि तुझ्या मनामध्ये कुठेतरी भक्ती निर्माण झाली आणि ही भक्ती निर्माण झाली म्हणून मी तुला तत्वज्ञान देऊ लागलो. अर्जुनाला म्हणतात की अर्जुना बघ, अपोस्मिहि. सुंदर या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं बहुने व्यतीत जन्मानि तव अर्जुना, हे अनेक जन्म झाले. आणि कोणता? भगवान परमात्म्याने सांगितलं. मग भगवंता तुम्ही देव आहेत तर तुमचं तत्व काय? अर्जुनाने विचारलं. अर्जुनाने ज्यावेळेस तत्व विचारले त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात अजोपि सन्नव्यात्मे भूतारि शृंसनः प्रकृती स्वामी दिष्टये संभवात्मचिहे. अरे अर्जुना, मी काय आहे? मी जन्मरहित, मी अविनाशी असून तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर आहे आणि प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायेने जिथं प्रगट होत असते त्याला मी म्हणजे कृष्ण म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की कृष्ण कोण आहे, जो अविनाशी आहे, जो चिदानंद आहे. भागवतामध्ये पहिल्या श्लोकामध्येच भगवान परमात्म्याने ओळख करून दिली. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अरे अर्जुना, मी सच्चिदानंद आहे, मी अविनाश आहे, माझा कधीही जन्म होत नाही अथवा मृत्यू होत नाही. मी माझ्या इच्छेने अवतार घेतो. म्हणून भगवान परमात्मा सांगतात मी अवतार कशासाठी घेतो? की अवतार घेण्यासाठी भगवान परमात्मा म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजामहं. हे भरता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा वाढ होतो तेव्हा तेव्हा मी आपलं रूप रचतो आणि या धर्तीवर येतो. भगवान परमात्मा म्हणतात अरे मी कृष्ण बनून कशासाठी आलो? की धर्माची हानी झाली आणि या धर्माची हानी आणि धर्माचा नाश झाला म्हणून मुले मी धर्तीवर आलो. आणि धर्तीवर कुणासाठी आलो? भगवान परमात्मा सांगतात की धर्तीवर याच्यासाठी आलो परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थानार्थे संभवमे युगे युगे. कशासाठी आलो? बोले ज्या ज्या वेळेस संतावर सज्जनाच्या उद्धारासाठी, पाप कर्म करणाऱ्याचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम स्थापना करण्यासाठी. भगवान परमात्मा म्हणतात धर्तीवर कशासाठी येतो? सज्जनाच्या उद्धारासाठी. सज्जनाची व्याख्या काय आली? सज्जनाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराज या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात सज्जन कोण आहे? की मागील मुमुक्ष जो होती तिने ऐशेची जाणो माते. म्हणजे पूर्वजन्मामध्ये काही ना काही पुण्य कर्म केलं त्यावेळेस या जन्मामध्ये सज्जन होतो. सज्जन. स म्हणजे काय? की स म्हणजे संत, स म्हणजे सत्संग, स म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे ब्रह्मज्ञानाशी जो जोडला जातो, तत्वज्ञानाशी जो जोडला जातो, भगवान परमात्म्याच्या कथेशी जो जोडला जातो त्याला सज्जन म्हणतात. आणि भगवान परमात्मा म्हणतात मी धर्तीवर कशासाठी येतो? फक्त सज्जनाच्या उद्धारासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी. परित्राणाय साधू विनाशाय च दुष्कृतम. कारण साधूचं रक्षण मला करावं लागतं म्हणून साधूच्या रक्षणासाठी आणि हे अवतार कार्य मी रचना का करतो? तर सज्जनाच्या उद्धारासाठी. भगवान परमात्मा म्हणतात माझा जन्म कसा आहे? की माझा सर्वात उत्तम जन्म कोणता? जन्म कर्म च मे दिव्यं वेवेति तत्वतः त्याक्त्वा देह पुनर्जन्म नेति मामेति सुर्जुनः. अरे अर्जुना, माझा जन्म कसा झालेला आहे? जन्म कर्मच दिव्यमेवम. आपण सामान्य मनुष्य जन्मतो ना त्यावेळेस साधा जन्म असतो
आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस जन्म घेतात त्यावेळेस दिव्य असतो, कारण त्या अवतारामागे फार मोठं कार्य रहस्य होतं. आता भगवान परमात्म्याचे अवतार सांगितले तर मुख्यतः भगवान परमात्म्याचे 24 अवतार झाले, पण 24 अवतारापेक्षा सर्वश्रेष्ठ अवतार कृष्ण अवतार सांगितला. कारण कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी जेवढं ब्रह्मज्ञान दिलं तेवढं कोणत्याच अवतारामध्ये दिलं नाही. राम बनून आले तर वशिष्ठांच्या शरण गेले. राम अवतारामध्ये भगवंतांनी ज्ञान नाही दिलं, वशिष्ठांकडून ब्रह्मज्ञान घेतलं आणि ब्रह्मज्ञान घेऊन श्रवण केलं आणि तेच श्रवण केलेलं भगवान परमात्मा म्हणतात 24 अवताराचा अवतारी अनेक उद्देश झाले, परंतु सगळ्यात मोठा कृष्ण अवताराचा उद्देश एक होता की भगवद्गीता सांगणं. भगवान परमात्म्याने 2च वेळा सत्संग केला आपल्या जीवनामध्ये, अनेक वेळा नाही, 2च कथा केल्या. पहिली कथा उद्धवाच्या समोर उद्धव गीता सांगितली आणि या उद्धव गीतेमध्येही ब्रह्मज्ञान दिलं, आणि दुसरी कथा म्हणजे दुसरे सत्संग हा अर्जुनाच्या समोर युद्धाच्या रणांगणामध्ये 38 मिनिटामध्ये 18 अध्यायाची रचना केली आणि 700 श्लोक 38 मिनिटामध्ये अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला 38 मिनिटामध्ये ब्रह्म साक्षात्कार करून दिला. या तत्वज्ञानाची महत्ता आहे आणि अर्जुनाला भगवंत म्हणतात हे ज्ञान काही सामान्य नाही. इक्ष्वाक राजापासून जे ज्ञान लुप्त झालं होतं ते ज्ञान अर्जुना मी तुला सांगू लागले. आणि या अर्जुनाचीही आपल्यावर कृपा आहे, भगवान परमात्म्याचीही आपल्यावर कृपा आहे की तेच ज्ञान ज्या भगवंताच्या ज्ञान अमृत म्हणजे मुखातून जे अमृत बाहेर पडलं, अर्जुनाने जे अमृत प्राशन केलं तेच अमृत 5,500 वर्षानंतर आपणही गीतेच्या माध्यमातून श्रवण करतोय. म्हणजे आपणही भगवंताचे कुठे ना कुठे भक्त आहोत, कारण भक्त आहे तर हे ज्ञान मिळलं जातं, अभक्ताला हे ज्ञान कधीही प्राप्त होत नाही. अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू सखा आहे, माझा भक्त आहे म्हणून हे ज्ञान दिलं. माझा जन्म कसा आहे भगवंत स्वतः सांगतात. आता इथं भगवंताची महत्ता सांगायला कुणी नाही. आता अनेक महाराज आहेत भगवंताची व्याख्या करायला, पण इथं स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे मी कोण आहे, अविनाशी आहे, मी कोण आहे, माझा जन्म दिव्य आहे. इथं अहंकार नाही, माझा जन्म काय आहे, दिव्य आहे. 24 अवतारापेक्षा श्रेष्ठ अवतार कोणता असेल तर कृष्ण अवतार आहे. आणि या कृष्ण अवतार घेऊन एवढं ज्ञान अमृत म्हणजे सामान्य नाही. जसं 1 किलो तूप जर 100 वर्ष ठेवलं, आताची तुपाची किंमत आहे 600 रुपये किलो, परंतु तेच तूप जर 100 वर्ष ठेवलं तर त्या तुपाची किंमत आज 10 लाख रुपये मिळली जाते. तसं भगवान परमात्मा म्हणतात की 24 अवतारानंतर हा माझा अवतार झाला म्हणून मेचे दिव्य कर्म, कारण माझा दिव्य अवतार आहे आणि त्या दिव्य अवतारानंतर आपला जन्म झाला. म्हणजे आपलं पण कुठेतरी भाग्य आहे की 5,500 वर्षानंतर भगवंताच्या नंतर आपण जन्माला आलो. भगवंताची ही गीता, भगवंताचं तत्वज्ञान, भगवंताची ही भागवत आपण श्रवण करतो, सेवा करतो. हे काही ना काही पूर्वजन्माची पुण्य आहे. अर्जुनाप्रमाणे अरे अर्जुना मी कोण आहे, मेच दिव्यमेव वेति तत्वतः. भगवान परमात्मा सांगतात अर्जुनाला काय आहे, जन्म कर्मच दिव्यमेवं यो योति तत्वतः त्याक्तं देव पुनर्जन्म नैति मामेतु सोऽर्जुना. अरे अर्जुना हा माझा जन्म कसा आहे की माझा जन्म कर्म दिव्य अर्थात निर्मळ आहे, अलौकिक आहे. मनुष्य तत्वता जाणतो, शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो. माझा दिव्य कर्म आहे, माझं तू चरित्र जाण आणि या चरित्रामध्ये माझं एक कर्म, भगवंतानी माखण चोरी केली ते पण दिव्य कर्म आहे, गोपियांना ज्ञान दिलं तेही दिव्य कर्म आहे, यशोदा मैयाची मातृभक्ती केली तेही दिव्य कर्म आहे, कंसाचा वध केला तेही दिव्य कर्म आहे, कुब्जाचा उद्धार केला तेही दिव्य कर्म आहे. जेवढी पण मी दिव्य कर्मे केली म्हणजे कर्म केली, भगवंतानी कर्म केली, जेवढी पण दिव्य कर्म केली ते प्रत्येक कर्म तू जाण. प्रत्येक कर्म जाणायला मग कुठं जावं लागेल, म्हणून व्यासानी परत गीतेनंतर श्रीमद भागवताची रचना केली. कारण भगवंताचं दिव्य कर्म जाणायचं असेल, भगवंताच्या दिव्य कर्माची कथा श्रवण करायचं असेल आणि हे कर्म जाणल्या विना
कितीही रोज माळा जप केल्या, कितीही रोज ध्यान केले, कितीही तीर्थयात्रा केले, पायी पायी गेले, काही उपयोग नाही म्हणतात. अर्जुनाला म्हणतात, कोण जाणतो? जो माझ्या दिव्य कर्माला जाणतो, माझ्या निर्मळ अलौकिक व्यक्तीला जो जाणतो, असाच मनुष्य, म्हणजे असाच मनुष्य कुणाला? सर्वशक्तिमान सच्चिदानंद परमात्मा, अविनाशी आणि भूताची परमगतीचा आश्रय असणारा, प्रत्येकाची धडकन मी चालवणारा, डोळ्यामध्ये बघण्याची दृष्टी देणारा, खाल्लेलं अन्न पचवणारा मी आहे. आणि या तत्वता कृष्ण परमात्म्याला जो जाणतो, त्यांनी ज्यावेळेस जाणता जाणता भागवत श्रवण करता करता, माझे दिव्य कर्म श्रवण करता करता ज्यावेळेस माझ्याशी एकरूप होतो, माझ्याशी एकरूप झाल्यानंतर तो शरीर सोडतो. ज्यावेळेस त्याचं मरण होतं, शरीराचा मृत्यू होतो, मग शरीराचा मृत्यू झाल्यानंतर तो दुसरीकडे जात नाही. काय म्हणतात? मलाच येऊन मिळतो, परत टेन्शन नाही काही. एकदा भगवंताकडे गेले, इथं संसारामध्ये कोणती गोष्ट कमवायची म्हणले तर काबड कष्ट करावं लागतं, पण स्वर्गामध्ये गेलं तर कल्पवृक्ष आहे, तिथं कल्पवृक्षाच्या खाली कल्पना केली की त्या वस्तू हजर. तसं भगवान परमात्मा म्हणतो, मला प्राप्त होणं, अरे अर्जुना, याच्यासारखं मोठं सुख कोणतंही नाही. संसारामध्ये राहतो, सुखाची अनुभूती येते, पण माझी एकदा प्राप्त झाली की त्याला दुःख कधीच मिळत नाही. कारण सुखाची खाण आहे, सुखाची अनुभूती होते, सुखाची अमृता अनुभव येतो. म्हणून म्हणतात की कसं प्राप्त करावं. अर्जुना, ज्यावेळेस भगवान परमात्मा सांगू लागले, वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपश्रित्या बहो ज्ञान तपसा पुता मद भगवत गता. पूर्वी सुद्धा ज्यांची आसक्ती आणि भय क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले, ते माझ्यात अनन्य प्रेमपूर्वकामध्ये स्थिर झाले. माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त बोले वर सांगितल्या रूपाने, ज्ञान रूपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. आताच नाही, हे मी ज्ञान तुला सांगायला लागलो, याच्यानंतर नाही. असे अनेक महापुरुष होऊन गेले, मला दिव्य कर्म जाणलं. उदाहरणार्थ व्यास भगवंत, उदाहरणार्थ शुकमुनी, उदाहरणार्थ उद्धवजीच्या अगोदर गोपियांनी जाणलं. कारण गोपियांनी भगवान परमात्म्याला ज्यावेळेस जाणलं ना, गोपियांच्या मुखातून परत एकही शब्द निघाला नाही. कारण गोपिया तत्वज्ञानामध्ये एवढ्या रममान होऊन गेल्या, एवढ्या रममान होऊन गेल्या की भगवंत म्हणतात की ज्याने मला कसं जाणतात, भीती ज्याच्या मनामध्ये नाही, ज्याच्या मनामध्ये क्रोध नाही, ज्याच्या मनामधला भीती आणि क्रोध पूर्णपणे नाहीसा झाला, तो माझी अनन्य भक्ती प्राप्त करतो. म्हणून संसारामध्ये राहता राहता ज्यावेळेस पूज्य बापूजी सांगतात की भीती हाच मृत्यू आहे, साधकाच्या मनामध्ये कधीही भीती निर्माण व्हायला नाही पाहिजे. तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, तू युद्धाचा परिणाम पाहून भिवू लागला. कारण अर्जुन एवढी भीती घेतली की भगवंतामुळे हे माझे अपतिष्ट सगळे मी मारणार युद्धामध्ये, व याच्यामध्ये मला किती पाप लागेल, पापाची भीती आली. राज्य मला प्राप्त झाल्यावर हे राज्य दुसरा कोणीतरी घेईल, राज्याची भीती आली. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की ज्याच्याकडे भीती आहे, संसारामध्ये कुठेही राहा, जो निर्भीक आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांना भीती नाही ती म्हणून शिवाजी महाराज झाले, संभाजी महाराजांना भीती नव्हती म्हणून संभाजी महाराज झाले, राणी लक्ष्मीबाईला भीती नव्हती म्हणून राणी लक्ष्मीबाई झाल्या. तसे अर्जुना, ज्याच्याकडे भीती नाही, मग कोणती? ज्याच्याकडे भीती नाही तो मला प्राप्त होतो. अजून काय सांगितलं भगवान परमात्म्याने, अरे अर्जुना, मी तुला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, साहस बोले त्याग करायला नाही सांगत, फक्त दोनच त्याग करण, एक भीती आणि हा एक क्रोध. दोन गोष्टी ज्याने त्याग केला आणि जो माझ्या अनन्य प्रेमपूर्वक म्हणजे प्रेमा भक्तीमध्ये अनन्यपणे स्थिर राहतात, अनन्यपणे. आता गोपीने विचारलं, का हो, तुम्हाला कशाची भीती आहे का? गोपी म्हणले, ना नरकात जाण्याची भीती, ना वैकुंठात जाण्याची भीती, कशाचीच भीती नाही. ज्यावेळेस भगवान परमात्मा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर भगवान परमात्म्याला कोणतंच औषध लागू पडे, मग भगवान परमात्म्याला औषध लागून पडेना म्हणून नारद मुनी भगवंताकडे गेले. अहो भगवंता,
बोले तुमच्या आजारपणाचं औषध तुम्हीच सांगा म्हणले, कारण तुमचाच धन्वंतरी अवतार रूप आहे, धन्वंतरीचं रूप तुमचंच आहे, तुम्हीच औषध सांगा म्हणले. भगवान परमात्मा म्हणले, बोले जो पण खरा वैष्णव असेल, कोणता, जो कधीही भीत नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध नाही आणि अनन्य प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये स्थिर झालं. अनन्य प्रेम. आता अनन्य भगवंताविषयी प्रेम कधी स्थिर होतं? मीराबाईच्या मनामध्ये अनन्य प्रेम स्थिर झालं. का तर मीराबाईला विषाची वाटी दिली, मीराबाई भिल्या का नाही? मीराबाईच्या मनातून भीती निघून गेली. मीराबाईला विष दिलं पण भीती वाटली नाही. राणाने मीराबाईला अनेक वेळा हत्या करण्याचा प्रयत्न केला पण हत्येला मीराबाई भिल्या का नाही? ज्याच्या मनातून भीती निघून गेली, ज्याच्या मनातून क्रोध निघून गेला, तोच माझ्यामध्ये अनन्य प्रेमपूर्वक स्थिर होऊ शकतो. आता अनन्य प्रेमपूर्वक स्थिर होणं काही सामान्य गोष्ट नाही. अनन्य प्रेमपूर्वक स्थिर होणं म्हणजे हे ज्ञानाच्याही पुढची अवस्था झाली. ब्रह्मज्ञान तर शुकमुनींना झालं, पण शुकमुनीने ज्यावेळेस भागवताचे काही वाक्य श्रवण केली त्यावेळेस शुकमुनी एकांत सोडून व्यासांकडे आले आणि व्यासांकडून हे भागवत श्रवण करू लागले, कारण याच्यामध्ये अनन्य प्रेम होतं. तर भागवतामध्ये सांगितलं निर्भय बनायचं, भागवतामध्ये सांगितलं क्रोधरहित व्हायचं, आणि जो भीती आणि क्रोधरहित होऊन गेला तो माझ्यामध्ये अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहतो. असा माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त ज्ञान रूपाने, तपाने, पवित्र रूपाने माझ्याशी एकरूप होऊन गेले. म्हणून अर्जुना, तू भीती रहित आणि क्रोध रहित होऊन. गोपियांना ज्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, भगवान परमात्म्याने नारदजींना सांगितलं, नारदजी एकच औषध आहे, काय की वैष्णवाची चरण धुली घेऊन या. कोणत्या वैष्णवाची? ज्याच्या अंतःकरणामध्ये भीती नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध नाही, त्यांची चरण धुली घेऊन ये. नारद मुनी जापकाकडे गेले. बोले, का हो तुम्ही एवढा जप करता, म्हणजे वैष्णव आहेत, तुमच्या चरणाची चरण धुळी द्या. बोले, कशासाठी पाहिजे? की भगवान परमात्मा आजारी आहेत आणि त्यांना औषधाच्या रूपामध्ये द्यायचं आहे. बोले, नको 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 नको. बोले का? तर बोले, मला कितीतरी वर्ष नरक भोगावं लागेल, नरकाची भीती आली. बोले, हा अनन्य वैष्णव भक्त नाही. आणि ज्यावेळेस योग्यांकडे गेले नारद मुनी म्हणतात, तुमच्या चरणाची चरण धुळी द्या, कारण तुम्ही वैष्णव आहात, योगी आहात, भक्त आहात. बोले, कशासाठी पाहिजे? की बोले, भगवान परमात्मे आजारी आहेत आणि त्यांना वैष्णवाची चरण धुळी दिली तर बोले त्यांचा आजार बरा होईल. योगी क्रोधित झाले, कारण योगी तपस्वीना क्रोध असतो नेहमी. अरे मी एवढं तप केलं, मग लगे क्रोध करतात. बोले, क्रोध करतात तिथं अनन्य प्रेम नाही, अनन्य भक्ती नाही. मग अर्जुन फिरता ज्यावेळेस गोपियांकडे गेले, आता नारद मुनी गोपियांकडे गेले आणि नारद मुनी म्हणतात, आता गोपिया तर अडण्य आहेत, यांना जापक आहेत ना, योगी आहेत ना, प्रेमी आहेत. मग गोपियांना सांगितलं, अनन्य भक्त ओळखायची लक्षणं सांगितली. की गोपियांना सांगितलं, भगवान परमात्मा आजारी आहेत. मग बोले सांगा कोणतं औषध पाहिजे, कोणते? नाही बोले, गोपियो तुमच्या चरणाची चरण धुली, म्हणजे वैष्णव भक्ताची चरणाची चरण धुली दिली तर भगवंताची तब्येत लगेच चांगली होईल. गोपींनी भरभरून ढिगारे भरून पोती बांधून दिली. बोले, घ्या बोले, आमच्या चरणाचे रस घेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. गोपियांना नारदजींनी विचारलं, का हो तुम्हाला नरकात जायची भीती नाही? बोले, कशाची भीती आहे? काहीच नाही, एक नरक काय, अशा भगवंतासाठी आम्ही 10 नरक भोगायला तयार आहे. म्हणजे भीती निघून गेली. गोपिया अनन्य भक्त झाल्या. गोपियांना क्रोध नाही आला की आम्ही एवढ्या तपस्या केले तरीही आमच्या तपस्येचा क्रोध नाही आणि भीतीही नाही झाली. ज्यावेळेस भगवान परमात्म्याची चरण धुली भगवान परमात्म्याकडे घेऊन गेले, ती भगवान परमात्म्याने चरण धुली आपल्या मस्तकी लावली. भगवान परमात्मा ठीक झाले आणि नारदजींना सांगितलं, नारद म्हणतात की भक्तिसूत्र मी सांगितला, ब्रह्माजीकडून योग ऐकला, पण अनन्य भक्ताची लक्षण आणि अनन्य भक्त कसा असावा आज मी जाणलं. नारद म्हणतात की भगवंता, मी आजपर्यंत भक्त होतो पण अनन्य नव्हतो. अनन्य भक्त कुणाला म्हटलं जातं? ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध निघून गेला, ज्यांच्या अंतःकरणामधले भीती निघून गेली, त्याच्याच अंतःकरणामध्ये हे प्रेमा भक्ती अनन्य भावाने राहते. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा सांगू लागले, अरे अर्जुना,
तू माझा अनन्य भक्त हो. आता अर्जुन अजून सामान्य भक्त होते ना, कारण अर्जुनाने भगवंताला भगवंत आहे हे जाणलंच नव्हतं. आता जाणलं की नाही नाही हे देव आहे. आतापर्यंत जाणलं होतं का? नव्हतं. भगवंतानी स्वतः सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य, धर्माची ज्यावेळेस हानी होते त्यावेळेस मी येतो. परित्राणाय साधूना विनाशाच दुष्कृतम, ज्यावेळेस साधूवरती संकट येतं त्यावेळेस मी येतो. आणि माझा कर्म कसा आहे? दिव्य कर्म आहे. गोपियांसाठी आलो. अरे अर्जुना, मी साक्षात भगवंत बनून आलो, पण या भगवंताची प्रेमा भक्ती, अनन्य भक्ती, क्रोध आणि भय ज्यावेळेस जाते त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, ये यता मा प्रपदन्ते ताश्रे भजाम्यहं, मम वर्तान्ते मनुष्य पार्थ सर्वशः. अरे अर्जुना, मला जे जसे भजतात मीही त्यांना तसंच भजतो. आता कुणी मसोबाच्या रूपामध्ये भजन केलं, पाहिलं तर मसोबाच्या रूपामध्ये पाहिलं तर म्हणले मी त्यांना मसोबाच्याच रूपामध्ये दर्शन देतो. भगवान परमात्मा सांगतात की माझं जसं भजन करतो, कुणी प्रेमा भक्तीच्या रूपाने माझं भजन करत असेल, प्रेमा अवतार त्यांच्या समोर प्रागट्य करतो. कुणी चतुर्भुज नारायणाची आराधना करत असेल तर जसे गर्गमुनी चतुर्भुजची आराधना करत होते. भागवतामध्ये कथा येते, ज्यावेळेस भगवंताचं नामकरण करायचं होतं त्यावेळेस गर्गमुनी आली, खीर केली आणि भगवंताला ना बोले हे चतुर्भुज नारायण मला दर्शन द्या, हे खीर प्रकाश स्वीकार करा. तर तेच कृष्ण परमात्मा चतुर्भुजा रूपामध्ये प्रागट्य झाले. यशोदा मैयानी बाल भगवंताची भक्ती आराधना केली, तर भगवंत यशोदा मैयाच्या समोर बालक बनून आले आणि चतुर्भुज नारायण गर्गमुनीच्या समोर. तेच भगवंत चतुर्भुज रूपामध्ये गर्गमुनीच्या रूपे प्रगट झाले आणि यशोदाच्या समोर छोटेसे बालक बनले, नंद बाबाचे बालक बनले आणि गोपियांचे स्वामी बनले, अर्जुनाचे गुरु बनले, उद्धवांचे गुरु बनले. भगवंत म्हणतात जसं माझं भजन करेल त्याप्रमाणे मी त्याला दर्शन देतो. कुणी लक्ष्मीच्या रूपामध्ये भजन केलं तर लक्ष्मीच्या रूपामध्ये दर्शन होईल. कुणी चतुर्भुजामध्ये दर्शन केलं तर चतुर्भुजामध्ये दर्शन होईल. कुणी गुरुच्या रूपामध्ये भक्ती केली तर गुरुच्या रूपामध्ये मी दर्शन देईल. म्हणून अर्जुना, माझं जसं भजन करेल, कुणी प्रेमा भक्तीने दर्शन केलं त्याला प्रेमा भक्ती देतो. कुणी धनाच्या रूपाने मला पूजन केलं तर मी त्याला धन देतो. कुणी 4 व्हीलरच्या रूपाने पूजन केलं त्याला 4 व्हीलर देतो. भगवंत म्हणले काही जो मागेल त्याला मी देतो. मग जसं जो मागेल त्याला देतो. काय म्हणतात भगवान परमात्मा? का कंठ कर्माना सिद्धी जंते हे देवता, शुप्रम हे मानुष लोक सिद्धी भवित कर्मजा. हा मनुष्य लोकामध्ये कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांच्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते. म्हणतात की बोले अर्जुना, ज्यावेळेस ही सिद्धी मिळते त्यावेळेस बोले काय? न मा कर्मणा लिपन्ति मा कर्मफले स्पृहं, इति मा व्यन्ते कर्मव्यसने बदाते. कर्माची फळाची इच्छा नाही, आणि जो कर्माची फळाची इच्छा नाही त्यावेळेस कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो आणि त्याला कर्माचे बंधन कधीही होत नाही. अरे अर्जुना, मला जाणायचं असेल तर कोणतंही कर्म कर. आता भगवान परमात्म्याने एकाच अध्यायामध्ये अर्जुनाला सगळ्यात मोठा योग सांगितला. कोणता? कर्मयोग. आणि या कर्मयोगामध्ये साधना सांगितली. साधना कशी करायची, भगवंताची प्राप्ती कशी करायची. आणि अर्जुनाला हेही सांगितलं, अर्जुन अनेक दिवसापासून हा मला तुला योग सांगितला. पण 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना, तू कर्म कर, पण कर्म करता करता असं कर्म कर की कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर. जप केला, काही इच्छा नाही. म्हणजे भगवंता जो जप केला आहे तुमच्यासाठी केला आहे. श्रीमद भागवत श्रवण केली तर श्रवण केली तर भगवंता तुमच्या प्राप्तीसाठी. प्राप्ती पण एक कर्म झाली, इच्छा झाली.
पण अर्जुना तेही त्याग करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता तू जर कर्म केलं तर त्या कर्माला बंधन कधीही राहत नाही. मग तो तुकाराम महाराजांनी सांगितलं की भागवत श्रवण करणारा कसा होतो, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, मुक्ती जिवंतपणे प्राप्त करतो. राजा परीक्षिताला 7 दिवसानंतर तक्षकाने दंश केला, पण राजा परीक्षक तक्षकाने दंश करण्याच्या अगोदर मुक्त झालेले होते. आणि राजा परीक्षिताची अंतर्ज्योत ज्यावेळेस निघाली, ती अंतर्ज्योत गुरूंच्या समोर भगवान कृष्ण परमात्म्याशी एकरूप होऊन गेली. कारण का की श्रवण करता करता राजाने मनामध्ये कोणतीच इच्छा नाही ठेवली की मी राजा असून भागवत ऐकली नाही. बिलकुल मोक्ष गतीसाठी ज्यावेळेस राजा परीक्षिताने ही भागवत ऐकली आणि भागवत श्रवण करता करता राजा परीक्षिताने कोणत्याही कर्माची फळाची अपेक्षा ठेवली नाही. आणि ज्यावेळेस फळाची अपेक्षा ठेवली नाही त्यावेळेस निर्मम झाला. मनुष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल ना, काही करावं लागत नाही. कारण ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी निर्मम ज्या क्षणाला होतो ना, त्या क्षणाला उत्तम भक्त होतो. काही संसारामध्ये काही कर्म करो, पण कर्म करताना या कर्मानं फळ काय प्राप्त होईल हे नाही, कर्म करत राहावं, पण कर्म करता करता कर्माचं फल काय मिळेल हे नाही. सकाळी जप करू लागले, मग हे जप केल्यानंतर मी श्रीमंत होईल का नाही, होईल का नाही याची इच्छा ठेवली तर जप स्वार्थी झाला ना. जप केला, भगवंताची आराधना केली, भागवत ऐकली, काही केलं तर भगवंत म्हणतात कशाचीच अपेक्षा ठेवत नाही, त्याच्या मनामध्ये कशाचीच इच्छा नाही, त्यावेळेस तो उत्तम भक्त होतो. त्यावेळेस त्या क्षणाला त्या सेकंदाला ब्रह्मज्ञानी म्हणला जातो. कारण ज्याच्या अपेक्षा संपल्या तो सुखी झाला. कोणता? ब्रह्मतत्वामध्ये काहीच अपेक्षा नाही, तत्वज्ञानामध्ये बस भागवताची सेवा केली, अध्यक्ष बनले, उपाध्यक्ष बनले, सेवा केली आणि फळाची अपेक्षा नाही ठेवली. काय भगवंत आम्ही एवढी सेवा केली, आम्हाला काहीतरी द्या ना, कशाचीच अपेक्षा नाही ठेवली. भगवंत म्हणतात ती सेवा मला सगळ्यामध्ये प्रिय आहे. काही सेवा करो भगवंताची, मंदिरामध्ये झाडण्याची सेवा करो, आश्रमामध्ये सेवा करो, कोणतीही सेवा करो, पण सेवा करता करता आता शबरी माताने 80 वर्ष सेवा केली गुरुच्या आश्रमामध्ये. रोज आश्रमाची झाडू बुवारी करायचे, रोज प्रभू रामचंद्र ज्या रस्त्याने येणार त्याच्यामध्ये फुलं वाहून ठेवायचे. मग शबरीच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा आले आणि शबरीला विचारले, शबरी काय पाहिजे? शबरी म्हणले काहीच नको देवा, तुम्ही भेटले म्हणजे सगळ्यात मोठं भेटलं ना, काय भेटण्याचं काही शुल्लकच नाही राहिलं. देवा तर तुम्ही भेटले तर 4 व्हीलर कशाला मागू, देवा तुम्ही भेटले तर बंगला कशाला मागू, कारण तुम्हीच माझं सर्व सुख आहे, तुम्हीच माझं सर्व सुख आहे. कारण एकदा भगवंत भेटले तर सुख काय राहिलं का? सुखा त्याला कोणतं सुख प्राप्त करावं असं संसारामध्ये काही शिल्लकच नाही राहिलं. आता अनेक अनुष्ठानं करतात की बोले हे प्राप्त करण्यासाठी हे अनुष्ठान आहे, ते आहे, शास्त्र कर्म मार्ग आहे, कर्मकांड आहे, यज्ञ करतात, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी यज्ञ करतात, हे प्राप्त करण्यासाठी यज्ञ करतात. पण भगवान परमात्मा म्हणले, अर्जुना कोणताही यज्ञ कर्म कर, कोणतंही कर्म कर, पण त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा ठेवू नको. काही नाही, फक्त एक अपेक्षा असावी, शबरीसारखी, भगवंताची प्राप्ती कधी होईल. भागवत ऐकले, देवा आम्ही हे जे पण भागवत ऐकली, भागवतामध्ये जे पण सेवा केली, तुमच्या चरणी अर्पण. पण या चरणी अर्पण पण एकच फल आहे, कोणतं? तुमचं दर्शन एकदा व्हावं. एकदा भगवंताचं दर्शन झालं की अर्जुनाला भगवंत म्हणतात की काही शिल्लक नाही राहत. मग दर्शन झालेल्या भक्ताची स्थिती भगवान परमात्मा सांगतात कशी आहे की दर्शन झालेल्या भगवान परमात्मा सांगतात, एव ज्ञात कृत कर्म पूर्वरहित मोक्षभी कुरु कर्मवें तस्मै पूर्वतरम कृतः. अरे अर्जुना, किम किम कर्म करोति कविते मोहितं तते कर्म प्रवेक्षम यज्वते मोक्षान विषम. तो एवढा तृप्त होऊन जातो, एवढा तृप्त होऊन जातो, त्याच्या एवढा तृप्त कुणी राहत नाही.
अर्जुना तो एवढा तृप्त होऊन जातो की त्याच्या तृप्तीमध्ये, जसं एखादा माणूस उपासी असावा आणि त्याला पंचपक्वान्न भोजन प्राप्त करावं, परत शिळी भाकर खायची इच्छा होईल का? नाही होणार. त्याप्रमाणे अर्जुना, माझं हे ज्ञान प्राप्त झालं, माझं दर्शन प्राप्त झाल्यानंतर तो एवढा तृप्त होतो, एवढा तृप्त होतो की त्याच्यासाठी काही शिल्लक नाही राहत. मग कर्माचं स्वरूप जाणलं पाहिजे. अकर्माचं स्वरूप जर जाणतो आणि विकर्माचंही स्वरूप जाणतो, त्या कर्माच्या तात्विक स्वरूपाने समजण्यासाठी कठीण होतं. त्यावेळेस म्हणतात भगवान परमात्मा अर्जुनाला, कर्म कर्म च कर्म दिव्य भूदेवेश भूते कृष्णम. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म आहे आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल, त्या मनुष्यासारखा बुद्धिमान कुणीही नाही आणि तो योगीमध्ये सर्व कर्म करणार आहे. कोणता सांगितला की कर्मामध्येही मला पाहतो. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान परमात्मा म्हणतात की जो मला पाहतो तो तुले त्याचं जीवन धन्य आहे आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचं हे जीवन एक धन्य आहे. कुणाचं? की जो प्रत्येक कर्मामध्ये पाहणारा आहे आणि कर्मामध्ये जाणणारा आहे, कर्माला मला जाणून घेणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात की मला जो जाणतो तो माझ्यासाठी प्रिय होतो आणि जो माझ्यासाठी जाणतो तो माझ्यासाठी प्रिय आहे. भगवान परमात्म्याने सुंदर भगवंताला सांगितलं. काय म्हणतात की भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना, यस्य सर्वे समारंभ काम संकल्प विवर्जितः ज्ञान विद्यधर कर्मणा ताहु पंडिता बुद्ध. अरे अर्जुना, की मला कसं जाणावं? आता सुंदर भगवान परमात्म्याने सांगितलं की मला कसं जाणावं, माझी कशी प्राप्ती व्हावी आणि माझे प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागेल, की काय करावं लागेल. भगवान परमात्म्याने या सुंदर श्लोकामध्ये सांगितलं की या सुंदर श्लोकामध्ये सांगितलं की यस्य सर्व समारंभता काम संकल्प वर्जिता ज्ञान दग्धिना तमाहम पंडिता भवात. आता भगवंतांनी सगळ्यात मोठा शत्रू तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं की सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे, की बोले काम संकल्प. कोण शत्रू आहे? की काम. म्हणजे काही पण मनुष्याला काही प्राप्त करण्याची कामना असते. हे प्राप्त करायची कामना, ते प्राप्त करायची कामना, हे प्राप्त व्हावं ती कामना. मग हे जी कामना आहे ना, ही कामना कुठून तयार होते? भगवान परमात्म्याने सांगितलं कामनेचा बाप कोण. आता अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, सगळ्यात मोठा कोण आहे? की सगळ्यात मोठा बोले सगळ्यात मोठा मनुष्याचा शत्रू कोण सांगितला? भगवंतापासून ज्याला दूर केलं जातं. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोग सांगितला, तर कर्मयोगामध्ये सगळ्यात मोठा शत्रू काम सांगितला. मग काम कोण? की ज्याच्या मनामध्ये काम आहे, कामाचं दुसरं रूप क्रोध आहे आणि हा काम कुठे उत्पन्न होतो? भगवान परमात्मा सांगतात की काम कुठे उत्पन्न होतो? की या कामामध्ये जो मनुष्य भगवान परमात्म्याला जाणतो, भगवान परमात्म्याची ओळख ठेवतो, त्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, बोले अर्जुना, हा सर्वात मोठा शत्रू आहे. कोणता? कामम रूपम शत्रुच. कोण आहे? बोले किम कर्म, की कर्म करता करता जो मला प्राप्त होतो आणि मला प्राप्त झाल्यानंतर यस्य सर्व समारंभम काम संकल्प विवर्जित ज्ञानदग्धानि तमहो पंडित बुधः. ज्यांचे सर्व शास्त्र संबंध कर्म कामना रहित, संकल्पा रहित, तसेच ज्यांचे कर्मे ज्ञान रूप अग्नीने जळून गेलेत, त्या महापुरुषांना ज्ञानी लोक पंडित म्हणतात. कोण ज्ञानी आहे? ज्याच्या सगळ्या कामना जळून गेल्या, ज्याच्या मनामध्ये कोणतीच कामना नाही, मला हे प्राप्त व्हावं, मला हे पाहिजे, ते पाहिजे, कोणतीच कामना नाही. ज्यांची कामना सगळे जळून गेले, ज्यांचे संकल्प सगळे जळून गेले, त्याच्या सगळे कर्म ज्ञान रूप अग्नीने जळून गेले, त्या महापुरुषांना लोक ज्ञानी पंडित म्हणतात. कोण ज्ञानी पंडित आहे? कोण ज्ञानी पंडित आहे? की कोणता? त्याक्त्वा कर्मफला संघा नित्यतृप्त निराश्रवः
कर्मण भिरुत नये किंचित स्थिती. आता अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सगळ्यात मोठं मनुष्य दुःखी का होतो, तर त्याला पाप लागल्यानंतर. आणि पाप निर्माण कुठे होते, की त्याच्या मनामध्ये आता कामना आली की मला ही गोष्ट पाहिजे. आता एखाद्याकडे धन नाही, त्याच्या मनामध्ये धनाची कामना आली, तर त्यांनी चोरी केली तर त्याला पाप लागलं. मग चोराचा बाप कोण आहे, काम. आणि कामाचा बाप कोण आहे, म्हणजे पापाचा आजोबा कोण आहे, संकल्प. मनामध्ये ज्यावेळेस संकल्प येतो त्यावेळेस कर्म घडलं जातं, आणि जोपर्यंत संकल्प येत नाही तोपर्यंत कर्म घडत नाही. आता सकाळी विचार केला, बोले आज पंढरपूरला जावं, मग पंढरपूरला जातो आपण, मग तिथं पुण्य पाप कर्म घडलं जातं. म्हणजे पूर्वी कोण आला, संकल्प. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना यस्य सर्व समार्वे काम संकल्प वर्जितात ज्ञान दग्धानी कर्मणा पंडिता बहुधा. तो पंडित हो म्हणतात, ज्ञानी हो. मनामध्ये कोणताच संकल्प ठेवू नको. संकल्पाविना तर आपण जगू शकत नाही. आता संकल्प केला, नाही आज आपल्याला जायचंय, तर संकल्प झाला म्हणून तर आलो ना, नाहीतर येऊ शकत नाही. तसं संकल्प कोणताच ठेवू नको. म्हणजे ना वापरायला जायचा संकल्प, ना पंढरपूरला जायचा संकल्प, ना कथा श्रवण करायचा, कशाचाच संकल्प नाही. जे कर्म होईल ते सहज. मग कर्म काम संकल्प वर्जित. ज्याच्या मनातनं संकल्प गेला त्याच्या मनामध्ये कोणती अवस्था प्राप्त झाली, निसंकल्प, काहीच नाही. मग निसंकल्प असे ज्ञानी महापुरुष फकीर रस्त्याच्या कडेला पडून राहतात, त्यांच्या मनामध्ये संकल्पच नाही. आज भोजन करावं, पाणी प्यावं, कुठं तीर्थयात्रा करावी, काहीच नाही. असे महापुरुष जे फकीर रस्त्याच्या कडेला पडून राहतात ना, निसंकल्प अवस्थेमध्ये असतात. अथवा एखादे महापुरुष आहेत, भगवंतानी महापुरुष कुणाला म्हटलं जातं, पंडित कुणाला म्हटलं जातं, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे तो पंडित नाही. ज्याला अनेक विद्वान आहे त्याला पंडित म्हटलं जात नाही. भगवंतानी पंडित, पंडित म्हणजे कोण, ब्राह्मण. ब्राह्मण भगवंतानी कुणाला म्हटलं, भले तो जाती नसला शूद्र आहे, पण शूद्र असूनही ज्याच्याकडे पंडित म्हणजे ज्याच्या मनामध्ये कोणतीच कामना नाही, ज्यांच्या मनाने सगळा संकल्प त्याग केला, तो पंडित आहे म्हणले. आणि तो कोण आहे, महापुरुष. कोणतीच इच्छा नाही, कोणतीच कामना नाही, आणि कोणतीच इच्छा आणि कोणतीच कामना, जो कामना रहित होतो. भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञान दग्धी कर्मणा तहम पंडिता. म्हणजे ज्ञान दग्ध म्हणजे भगवद्गीतेचं आपण ज्ञान श्रवण करू लागलो, ज्ञान श्रवण करू लागलो, मग याला ज्ञान यज्ञ पण म्हटलं जातं. यज्ञ आपण साधारण करतो, त्याच्यामध्ये काळ्या तेळाची आहुती देतो, सातूची आहुती देतो, अनेक काष्टाची आहुती देतो, गौरी गाईच्या गोबरकंड्याची आहुती देतो. मग ही आहुती दिल्यावर त्या आहुतीच्या समिधा यज्ञामध्ये जळून भस्म होतात. तसं गीतेचं ज्ञान श्रवण करता करता त्यावेळेस त्याला कळतं की अरे पापाचा बाप कोण आहे, काम. आणि कामाचा बाप कोण आहे, संकल्प. मग संकल्पाने काम उत्पन्न होतो आणि कामानेच पाप आणि पुण्य लाभलं जातं. मग संकल्पच नष्ट झाला, मग हे ज्ञान अग्नी म्हणजे ज्ञानाने कळलं जातं. आणि ज्ञानाचे अग्नी प्रज्वलित झाले की संकल्प जळून भस्म होतो आणि तो निसंकल्प अवस्थेमध्ये जातो. आणि एकदा का निसंकल्प अवस्थेमध्ये गेले की त्यांना काय म्हटलं जातं, ब्रह्मानंदम परमसुखदम, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवलम नुसती केवळ. सद्गुरु म्हणजे काय आहे, निसंकल्प अवस्थेमध्ये जे महापुरुष गेले ते केवलम ज्ञानमूर्ती. कोणती अवस्था, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम. द्वंद्व म्हणजे दोन्ही काहीच नाही, संकल्पच नाही, तिथं द्वंद्व कशाचा. निसंकल्प अवस्थेमध्ये आले, भगवान प्राप्त झाले. आणि भगवान प्राप्त झाली की एकदा का भगवान प्राप्त झाले की मग ते कोणत्या पदावरती गेले, अहम ब्रह्मास्मी स्वरूपम. अहम ब्रह्मास्मी झाले, ते ब्रह्म होऊन गेले. कारण एकदा ब्रह्म होऊन गेले, ब्रह्म होण्यासाठी काही करावं लागत नाही. ब्रह्म होण्यासाठी बस निसंकल्प अवस्था जो जाणतो, निसंकल्प अवस्थेमध्ये जो जातो तो ब्रह्म होऊन जातो. मग ब्रह्म झाला की भगवान परमात्मा म्हणतात कोण, त्याक्तवम कर्म फला आश्रितम. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं कोण आहे, अरे अर्जुना, त्याक्तवम कर्म फला संग नित्य तृप्त निराश्रय.
कर्मण्याभिवर्षं नित्य किंचित सह. अर्जुना, पंडित कोण आहे? ज्याने संकल्प मनामध्ये नष्ट केले. पंडित कोण आहे? ज्याच्या मनामधले संकल्प नष्ट झाले तो पंडित आहे. आणि त्याच्यापेक्षाही महापंडित कोण आहे? जो पुरुष सर्व कर्माच्या आणि त्यांच्या फळामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून संसारिक आश्रयामध्ये सोडून देऊन परमात्मा नित्य तृप्त असतो. तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक कर्म करीत असतानाही तो साक्षात माझ्यासाठी प्रिय बनतो. आता सावता महाराजांचं उदाहरण घेतलं. प्रत्येक कर्मामध्ये तृप्त, जेवढी संपत्ती असेल तृप्त, जेवढं ज्ञान तृप्त, 10 माळा केल्या तृप्त. असं कधी वाटू नये अरे मी 10 माळा केल्या आणि त्यांनी 100 केल्या, त्यांनी 100 केल्या म्हणून आपल्या मनामध्ये अशांतता निर्माण न होऊ नये. आता सगळ्यात मोठे आपल्यामध्ये दिवाळीमध्ये फटाके उडवतात, लाडू करतात. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये कोणता सण असतो? नाताळ. सगळ्यात जास्त नाताळामध्ये आत्महत्या केल्या जातात, सगळ्यात जास्त नाताळा दिवशी. कारण का? नाताळामध्ये सगळे एकत्रित होतं. म्हणतात त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, त्याच्याकडे एवढा मोठा बंगला आहे, मग माझ्याकडेच नाही, म्हणजे अशांतता. हे सनातन धर्मामध्येच एवढं ज्ञान महान आहे की या ज्ञानामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की कोणतंही कर्म केलं त्या कर्मामध्ये आसक्त होऊ नको आणि त्याच कर्मामध्ये संतुष्ट राहा. चपात्या बनवू लागले, संतुष्ट, एकदम संतुष्टी झाली, तर तो आनंद काही सामान्य नाही, आनंद योग झाला, तो ध्यान झालं, ते ब्रह्मज्ञान झालं, ते तत्वज्ञान झालं. नाहीतर जीवावर आल्यासारखं कर्म केलं तर ते भगवंत म्हणतात पाप कर्म आहे. मग कोणतंही संसारामध्ये, अर्जुनाला सांगतात, मी सांगत नाही, अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात की संसारामध्ये कोणतंही कर्म असेल आणि भाजी आनंदाने बनवली, त्या भाजीमध्ये मीठही नाही टाकलं तर भाजी अमृतासारखी गोड होते, कारण आनंद आहे. कारण गोपियांचं उदाहरण आहे, ज्या गोपियांनी एकदा शिरा बनवला आणि शिऱ्यामध्ये काय टाकून दिलं? मीठ टाकून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस मीठ टाकून ठेवलं आणि गोपियांचे सासरे आले जेवायला आणि सासऱ्यांनी पाहिलं तर बोले काय, बोले सुंदर. गोपी म्हणते मी तर मीठ टाकलं होतं, माझ्या सासऱ्यांनी चाकून चाकून शिरा खाल्ला. कारण का? त्याच्यामध्ये आनंद होता, भगवान परमात्मा समोर होते. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात कोणतंही कर्म करताना ते कर्म आनंदाने करावं. आता एखाद्याला सांगितलं, शिपायाला सांगितलं जा रे गावामध्ये फिरून ये, तो शिपायाला गावामध्ये कुठे काय आहे का? आणि राजाचा मुलगा फिरायला गेल्यावर तो आनंदाने फिरतो, बस मी तर राजाचा मुलगा आहे, फेरफटका मारा. त्याचं टेन्शन आहे का काय? नाही, बस राजाचा मुलगा आहे मी तर फेरफटका मारायला आलो. आणि गावातल्या शिपायाला सांगितलं जा शिपाई बघून ये म्हणलं तर त्याच्यावर लोड आला, नाही हे कर्म आहे, मला हे करावंच लागतं. पण भगवान परमात्मा म्हणतात की कोणतंही कर्म असेल त्याक्तवाम कर्म फला संगम नित्य निराश्रय कर्मश्रीवृष्टी नैत्यम किशृष्टी. की बोले असं कर्म कर, असं कर्म कर की हे कर्म करता करता त्या कर्मामध्ये आनंद मानायला शिक. आणि आनंद, मग आता अर्जुनाला युद्ध करायचं होतं, भगवान परमात्मा म्हणले युद्ध कर पण कसं? आनंदाने कर. कारण अर्जुन मोहग्रस्त झालते, दुःखी झालते, म्हणून अर्जुन दुःखी झाल्यामुळे आनंदाने कर्म करायला भगवान परमात्म्याने सांगितलं. सुंदर झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरण. आजची ही जी सुंदर कथा आहे, भगवत सुंदर भागवतामधली या गीतेतली कथा आहे. कीर्तन करता करता आपण आजच्या या सुंदर होली पौर्णिमेच्या दिवशीची कथा आपण सांगता करू आणि नंतर आरती घेऊ. Hare Krishna
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय हो। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण जय हो। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आरती केली आपण.